त्याचा सामना करेल कुणाल जाधव. दोनही टॅलेंटेड आहेत, दोनही यंगस्टर आहेत आणि या दोनही यंग टॅलेंटेड प्लेयर मध्ये तेजस आणि कुणाल जाधव मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये ही बॅटल रंगताना दिसेल. हरिश्चंद्र जाधव साहेबांचा अंतर्गत नीड हा संघ, जाधव साहेबांची या स्पर्धेला उपस्थिती आणि आदरणीय लक्ष्मण माळी बाबा यांचं देखील आगमन झालेलं आहे. खरं तर हे मैदान, ही स्पर्धा भरवण्यासाठी खरं तर ग्राउंड साफसफाई करण्याचं काम लक्ष्मणजी माळी बाबांनी केलं. त्यांचा मनापासून धन्यवाद. गेम ऑन. ओव्हरला स्टार्टिंग. पहिलाच हेलिकॉप्टर आणि लॉंगॉनच्या हातात कॅच. फिल्डिंगची पाहणी केली नव्हती कुणाल जाधवने आणि पहिलाच हेलिकॉप्टर टेक ऑफ तर घेतलं. लँड झालाय तो मात्र फिल्डरच्या हातात आणि कुणाल जाधवची ही पहिली विकेट गोल्डन डकचा शिकार ठरलाय. 4 ओव्हरची मॅच राहील हे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण सूचित केलेलं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती हरिश्चंद्र जाधव साहेबांचा सुपुत्र कुणाल जाधव शून्यावरती आउट. अमर जाधवला मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती आक्रमक फलंदाजीसाठी अमर जाधव यावर्षी चांगल्या टच मध्ये, चांगल्या प्रॅक्टिस मध्ये आणि अमर जाधवच्या बॅटमधून आता टीमला अपेक्षा आहे की एक मोठी इनिंग तो खेळेल आणि बेंडू मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होतं. मनपूर्वक स्वागत बेंडू दादा, आपलं सहर्ष स्वागत. एक बॉल एक विकेट. तेजसच्या आक्रमक गोलंदाजी समोर अमर जाधव आले, आक्रमक फलंदाज. शॉट आला अमरच्या बॅटमधून, समोर खेळाडू आहे, फेक झाली आणि या दरम्यान बघायचं आता काय घडलंय. एक्झॅक्ट अंपायर या ठिकाणी सांगतायत कदाचित फलंदाज सेफ आहे. 2 बॉल 1 रन कंप्लीट केली त्याने. तेजसच्या समोर रुपेश जाधव. खरं तर रुपेश जाधवच्याही बॅटमधून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश फटके येतात. मोहाचवाडीच्या अमोल चव्हाणच्या विरोधात देखील ज्याने रिव्हर्स शॉट मारलेले आहेत, असा रुपेश जाधव आता तेजसच्या विरोधात नसरापूरच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करेल. शॉट समोर उडवलाय, साइड स्क्रीनच्या समोर, साइड स्क्रीन वरती धडकलाय. चेंडू सीमा पार, सिक्सर. बेधडक शॉट होता रुपेश जाधवचा, ज्याने नसरापूरच्या तेजसला समोरच्या दिशेने खोलून मारलाय. षटकार. ताकद आहे रुपेश जाधवची. जरी त्याच्या बॅटमधील शॉट सिक्सर आलाय, 3 बॉल रन्स पोहोचलेल्या सिक्सरने 7. गोलंदाज तेजस समोर बॅटर रुपेश. पुन्हा एकदा शॉट स्क्वेअर लेग कडे फिल्डिंग झाली, फेक झाली, एक सिंगल आली. 4 बॉल मध्ये रन्स आलेत 8. प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा षटकार, एखादा चौकार, सिंगल, डबल, सहज 10 धावा होतील. 4 बॉल मध्ये 8 आहेत. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक यशस्वी करण्यामध्ये स्वर्गीय भास्करी क्रिकेट संघ अंजपच्या सर्व खेळाडूंची मेहनत आणि ही भव्य स्पर्धा. आपण आज स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे. शॉट आलाय आणि इथून कॅच बघायचंय, कव्हर मध्ये बघायचंय आणि फलंदाज आउट, बॅटर आउट. 5 बॉल 8 धावा, आणखीन एक विकेट. पाचव्या बॉलवरती अमर जाधव इथे परतलाय. कॅच भारी पकडली रोशनने. 8 धावा आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोज जाधव, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये षटकार चौकाराच्या मदतीने त्याने 13 धावा केल्या होत्या बॅटिंग करत असताना, आणि बॉलिंग करत असताना देखील 2 विकेट ज्याने मिळवल्या होत्या. त्या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये त्याच्या त्याच अष्टपैलू कामगिरीची गरज आहे. आणि आता पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तेजस. लास्ट बॉल, मनोज जाधवचा शॉट, लॉंग ऑन कडे चेंडू. सिंगल रन ने पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल आहे धावसंख्या 9. यानंतर होणारा सामना शिवशक्ती कडाव विपक्ष श्री 11 सांधई. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शिवशक्ती कडाव आणि श्री 11 सांधई यानंतर होणारी मॅच. 1 ओव्हर 9 धावा.
टीमच्या टोटल मध्ये मनोज जाधवच्या बॅटमधून आलेली सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे मनोज जाधव. इथून मात्र वादळ क्रिकेट संघ नसरापूरच्या अगेन्स्ट. खरं तर मागच्या आठवड्यातली स्पर्धा नसरापूर संघ क्वालिफायची मॅच खेळला होता. आता ज्यांच्यासाठी नेहमी अंजपचं मैदान लकी ठरतं असा अंतरड नीट संघ आता कशी कामगिरी करेल याकडे सर्व अंतरड नीटच्या सपोर्टरचं लक्ष लागलंय. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आता 9 धावा संख्येला कुठपर्यंत नेऊन फिनिश करतील फलंदाज. समोर आलाय बॉलिंग मार्क वरती ओमकार. ओमकारचा पहिला फुल टॉस. मनोज जाधवचा शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. आउट ऑफ द पार्क. मनोजचा सिक्सर. चुकीचा चेंडू टाकला ओमकारने. टप्पा ठेवायचा होता पण फुल टॉस आला आणि मनोज जाधवकडे ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावरती त्याने लॉंग ऑनच्या डोक्यावरून सिक्सर मारलाय. अंतरड नीट संघाचे जे सपोर्टर आलेले आहेत, मी विलास जाधव आणि इतर जे सर्व अंतरड नीटचे ग्रामस्थ आलेले त्या सर्वांना विनंती करतोय अंजपकरांच्या वतीने की आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन या स्पर्धेमध्ये या मॅचचा आनंद घ्यावा. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ओमकारचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं मनोजला. चेंडू समोर होता त्या कारणासह जजमेंट थोडं चुकीचं ठरलं. 2 बॉल रन्स पोहोचल्यात 15. ओमकारला मागच्या मॅच मध्ये 17 धावा ठोकून काढल्या होत्या खरं तर काव्या 11 धामोतेने. आता या मॅच मध्ये सिक्सर मनोजने मारला पण डॉट बॉल काढलाय ओमकारने. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा ताकद आणि पॉवरफुल स्ट्रोक. आणखीन एक षटकार. मनोज जाधव मैदानावरती गेल्या गेल्या त्याने टार्गेट केलंय नसरापूर टीमच्या गोलंदाज ओमकारला. अटॅकिंग बॅटिंग टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21 धावा. 3 बॉल 21. बॅक इन फॉर्म. तुफान फॉर्म मध्ये मनोज जाधव या वर्षीच्या सीझन मध्ये खेळतोय. मागचं वर्ष जरी त्याच्यासाठी थोडंसं खराब गेलं असलं तर पुन्हा त्याने कमबॅक केलंय. म्हणजे जसं इंग्लंडच्या बेन स्टोकने 1 वर्ष विश्रांती द्यावी, 1 वर्ष आराम घ्यावा आणि पुन्हा क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करावी, तसं मनोज जाधव अंतरड नीट संघासाठी 2 बॉल 3 बॉल आणि 2 षटकार त्याने मारलेले आहेत. ओमकार आणि मनोज जाधव मधील ही बॅटल दोघांच्याही कायम लक्षात राहील. 3 बॉल 2 सिक्सर. चौथा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट कडे टप्पा. अरविंदने अडवला चेंडू. फेक केली. सिंगल आली. 22 ही टोटल आहे अंतरड नीट टीमची. 4 बॉल आणि 22 धावा. मनोज जाधवला हा शॉट प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नव्हता आणि शॉट खेळण्यामध्ये थोडंसं शॉट सिलेक्शन फक्त एक सिंगल देऊन गेला. रुपेश जाधव सलामीचा हा सलामी वीर. समोर ओमकार. 4 बॉल 22 धावा. रुपेशसाठी हा चेंडू होता. जागा बनवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी चेंडू निघून गेला. बॅटचा फेस ओपन करणार इतक्या चेंडू निघून गेला. विकेट किपर जयेशच्या हातामध्ये. 5 चेंडू संपलेत. रन्स पोहोचल्यात त्या 22. 1 टू गो. एकच बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 2 चा. रुपेशसाठी हा वेगवान बॉल. षटक क्रमांक 2. 22 धावा. स्वर्गीय वासुदेव 11 अंतरड नीट टीम. 2 ओव्हर 22. या स्पर्धेसाठी फार मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व पाहुण्यांनी खरं तर या स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आर्थिक सहकार्य आदरणीय रामदासजी घरत साहेबांच्या वतीने आम्हाला सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय बाजीराव शेठ दळवी, सन्माननीय माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिने साहेब, त्याचबरोबर गणेश मोडक दादा, उद्योजक बबलू थोरवे दादा, त्याचबरोबर सुमित मिनमिने, कुमार अविनाश थोरवे दादा, चंद्रकांतजी मिनमिने, लहू मिनमिने, महेश मिनमिने, ज्ञानेश्वरजी थोरवे, मनोहरजी बदे, शितोळे साहेब, देवेंद्र थोरवे दादा, विनोद मिनमिने, गुरुनाथ मिनमिने, लक्ष्मणजी माळी, नितीन जोगळे दादा, रतनजी थोरवे साहेब, हनुमंत मिनमिने, मारुती माळी, बाळचंद्र जोशी साहेब आणि वामन जोगळे साहेब माजी सरपंच याच्या वतीने मात्र सहकार्य करण्यात आले. त्यांचे आभार. आणि इथून मनोजचा शॉट. चेंडू सीमारेखा पार. अंतरड नीट टीमच्या फलंदाज मनोज जाधवच्या बॅटिंगचा हा कहर आहे आणि या
फलंदाजाच्या बॅटमधून येणारे स्ट्रोक. वादळ 11 क्रिकेट संघ नसरापूरला ठोकलेले चौकार षटकार आणि रन्स पोहोचल्या 26. 26 धावा. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. म्हणजे 50च्या पलीकडे हा धावसंख्येचा अप्रोच आहे स्वर्गीय वासुदेव अंतरा नीट टीमचा. तसेच या स्पर्धेसाठी आणखी बऱ्याच व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे. शॉट मनोज जाधवच्या बॅटमधून वेगवान प्रत्युत्तर दिलंय. चेंडू पडल्यानंतर शॉट आलाय. मिड विकेटला 2 खेळाडूंची टक्कर. चेंडू हातात नाहीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा एफर्ट्स लावलेत आणि बघायचं 3 धावा इथून कंप्लीट. खेळाडूंची पाहणी करा जरा. 3 रन ऍड होतील. टीमची टोटल 3 ने वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29. या स्पर्धेसाठी आज आम्ही पाहतो की या स्पर्धेला पात्र जिल्हा परिषद विभागातील आदरणीय सामाजिक कार्यकर्ते भास्करभाऊ दिसले यांची सदिच्छा भेट आणि भास्करभाऊ दिसले यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आलं. त्याचबरोबर भाऊ मिनमिने साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आलं. त्याचबरोबर उद्योजक बबलू थोरवे दादा यांचं देखील फार चांगलं सहकार्य या स्पर्धेला. आणि त्याचबरोबर तानाजी मिनमिने सर यांच्या वतीने देखील या स्पर्धेला सहकार्य करण्यात आलंय. हनुमंत राम मिनमिने यांच्या वतीने देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला करण्यात आलंय. त्याचबरोबर आदरणीय ऋषी राणे साहेब यांच्या वतीने देखील उद्योजक ऋषी राणे साहेब यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेला करण्यात आलंय. त्याचबरोबर युवराज वखारे दादा, रोहित मिनमिने यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलं आणि त्याचबरोबर विनोद दादा मिनमिने यांच्या वतीने देखील स्पर्धेला सहकार्य करण्यात आलंय. अशा सर्व सहकार्य करणाऱ्या बक्षीसदात्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल देण्यात आली आहे रामदासजी खडे यांचा देखील मनापासून आभार. आणखी बरीच मोठी यादी आहे खरं तर बक्षीसदात्यांची. वेगवान बॉल टाकलाय रुपेश जाधवला बीट करून. चेंडू इथून विकेट किपरच्या हातात. 3 बॉल कंप्लीट झालेत. रन्स पोहोचल्यात 29. मनोज जाधवकडे इतका चांगला फ्लो असताना त्याने स्ट्राईक रुपेशला दिली. तिसरी धाव घेऊन खरं तर स्ट्राईक रोटेट झाला आणि चेंडू डॉट आला. सामन्यातील परिस्थिती ओळखली आता गोलंदाज निष्कर्षने जो मागच्या सामन्याचा हिरो होता. फक्त 4 धावा त्याने बॉलिंगने दिल्या होत्या. तो निष्कर्ष आलेला आहे. तिसरा चेंडू डॉट आलाय. चौथा बॉल रुपेश जाधवच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच आउट. फलंदाज बाद. स्ट्रोक चांगला होता पण हाईट कमी होती आणि चेंडू खेळाडूच्या हातात गेला. कॅच आउटच्या स्वरूपात रुपेश बाद. मच रुपेश जाधवचा जो झेल पकडलाय त्या झेल नंतर मात्र रोहित जाधव अंतर्नी टीमचा फलंदाज निष्कर्षच्या अगेन्स्ट. रोहित साठी हा चेंडू 3 धावा घेतल्यानंतर 3 चेंडू डॉट आलेत. मनोज जाधव नॉन स्ट्रायकर एंड वरून पाहतोय. टीमची टोटल 29. खरं तर एक चुकीचा निर्णय आपल्या टीमला धावसंख्येवरती इम्पॅक्ट टाकू शकतो. हे 3 बॉलने निष्कर्षाने दाखवलं आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा लास्ट बॉल बॅटची कडा विकेट किपर चेंडू आणि लगातार 4 डॉट बॉल काढलेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. टीमची टोटल आहे धावसंख्या 29. यानंतर आपण आणखी या स्पर्धेला पाहतोय आदरणीय सामाजिक कार्यकर्ते संजय मिनमिने दादा यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर रुपेश थोरवे दादा यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर अनिल जोगळे दादा यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. या सर्वांचे आम्ही मनापासून आभार
इथून व्यक्त करतोय. त्याचबरोबर लक्ष्मणजी माळे साहेब यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. योगेश मिनमिने दादा, केतन थोरवे दादा, सरदारजी कांबरी, बाळचंद्र जोशी साहेब, मारुती माळी असतील, ज्ञानेश्वरजी थोरवे साहेब असतील, चंद्रकांतजी मिनमिने दादा, संभाजी म्हसे साहेब या सर्वांचे आभार. आणि मनोजच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. आक्रमक फलंदाजी, आक्रमक स्ट्रोक. चेंडूवरती धावा मिळतील 6, रन्स पोहोचल्यात 35. एक मिस्टेक केली होती, आता ती सुधारणा करतोय. धावा संख्या 35. शेवटच्या ओव्हरमध्ये विवेक मोहितेच्या अगेन्स्ट मनोज जाधव. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा शॉट आला मनोजचा. बाउंड्री लाईन वरून खेळाडू आला. अरविंदचा थ्रो स्ट्रायकर एंड कडे. बघायचं मनोज धावलाय आणि दुसऱ्या रन साठी रोहित देखील, पण इथून फलंदाज आउट. 1 रन, बॅटर आउट. कमॉन डीजे बजाव. टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि गोलंदाज तयार विवेक मोहिते. मनोज जाधवचा शॉट हवेत चाललाय. स्वतः गोलंदाज विवेक चेंडूच्या खाली, कॅच आउट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली आणि हे वादळ शांत केलं ते मात्र विवेक मोहितेने. मनोज जाधव बॅक टू द डगआउट. डीजे बजाव. नवीन बॅट्समन तुषार जाधव. विवेकचा चेंडू, तुषार जाधवचा शॉट, डाऊन दी बॉल अरविंद. आणखीन एक कॅच, आणखीन एक फलंदाज आउट. आणि 45 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय वादळ क्रिकेट संघ नसरापूरला. 45 धावसंख्येची गरज. शिवशक्ती कडाव टीमचा कर्णधार उपस्थित आहे. श्री 11 सांदई संघाचा कर्णधार. सांदई टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यानंतर आपण पहिल्या राऊंडच्या तिसऱ्या मॅचचा टॉस करतोय. शिवशक्ती कडाव वर्सेस श्री 11 सांदई. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या लवकर.
मी विनंती करतोय या ठिकाणी रामदासजी मिनमिने यांना की पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सांदई दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय. 45चं लक्ष घेऊन ओमकार आणि विवेक मोहिते या सलामीच्या जोडीने सुरुवात करेल वादळ क्रिकेट संघ नसरापूर. स्वर्गीय वासुदेवला नंतर नीड 45 रन्सना डिफेंड करायच्यात आणि दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होतील आणि आपण टॉस नक्की करणार आहोत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 45चं लक्ष आहे आणि मी रामदासजी मिनमिने विनंती करेल की साहेब आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचावं, जिथे श्री 11 सांदेचे कॅप्टन सौरभ भोईर आणि शिवशक्ती कडावचे कॅप्टन सचिन आलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये करू आपण टॉस. 5 ओव्हरची मॅच राहील. सौरभ आणि सचिन आपण याची नोंद घ्या. रामदासजी मिनमिने यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मिनमिने साहेब आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. कोण कॅप्टन कॉल करतो एकदा रामदासजी मिनमिने यांना आपण सूचित करा. टॉस इथे केला जाईल. दुसरीकडे मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल हवेत आहे. कॅच आउट. पहिली विकेट. नसरापूर संघाला पहिला धक्का. आपण नक्की संपर्क करा. त्यानंतर मॅचला आपण रेडी व्हा. एक बॉल एक विकेट. मनोज जाधव आज अंजबच्या मैदानावरती ज्याची बॅटिंग बॉलिंग भारी ठरते असा मनोज जाधव. कुठेही चेंडू टाकला तरी विकेट येते. कुठेही जरी त्याने बॅट फिरवली तरी षटकार चौकार येत आहेत. त्यामुळे आज त्याच्यासाठी लक फॅक्टर आहे आणि अशा गोलंदाजासमोर आता अरविंद खरं तर वादळ नसरापूरसाठी ही ओव्हर महत्वाची पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि टार्गेट 45 आहे. पॉवर प्लेची ओव्हर. अंतरनी टीमला माहिती आहे की जर का पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 3 फलंदाजांना आउट केलं तर अडचणी निर्माण करता येतील. नसरापूर टीमला थांबवण्यासाठी खरं तर पॉवर प्ले मध्ये आला मनोज जाधव. एक बॉल एक विकेट. दुसरा बॉल बॅक. बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोर खेळले होते. मनोज आले. बॉल त्यांनी इथून अडवला. 2 बॉल. दोन्ही बॉलवरती रन्स ओपन करून दिलेली नाहीये मनोज जाधवने. बिंदू मिनमिने दीपक दादा यांचं देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेला राहिलेलं आहे आणि आकर्षक सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी असेल या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅटरसाठी आकर्षक कूलर आणि बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट शूज अशी भरघोस बक्षीस असणारी स्पर्धा. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. उडवला चेंडू. तुषार जाधव चेंडू पर्यंत पोहोचलाय. बॉल त्याने अडवलाय. फेक केली. रनआउटची चान्स. आता बघायचं घडलंय काय. यस पंच बघतायत. DRS रेफर केलंय पंचांनी. रनआउट साठी इथून चेक केलं जाईल. रनआउट साठी चेक केलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल. अरविंदची बॅट हातातून निसटली होती आणि त्यानंतर तो धावत होता. पाय लाईन वरती टच केलाय की नाही, लाईन पार केली की नाही, तोपर्यंत चेंडू स्टंपला लागलाय की नाही, या सर्व गोष्टींची पाहणी आम्ही करतोय आणि क्लोज डिसिजन आहे. बघायचंय 12th मॅन आपण आपलं मत देऊ नका प्लीज, कारण तुमचं कुठलंही मत इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. तिसरे पंच आणि टेक्निकल ऑपरेटर यांच्या एकंदरीत पाहणीनंतर हा डिसिजन इथून तुम्हाला दिला जाईल. आणि या ठिकाणी निर्णय येतो फलंदाज आउट. अरविंदचा पाय हवेत राहिला, अगदी किंचित पाय हवेत राहिला आणि त्या कारणास्तव अरविंदला इथून माघारी यावं लागेल. 1 रन आणि रनआउटची विकेट. अरविंद खरं तर बॅट जर का निसटली नसती तर कदाचित बॅट हातात असती तर कदाचित तो सेफ राहिला असता. 3 बॉल 1 रन 2 विकेट ही सध्याची परिस्थिती आहे. 45 धावसंख्या चेस करण्यासाठी आता संघर्ष फार मोठा करावा लागेल, झुंज द्यावी लागेल, कारण अंतर्नीट संघ या मैदानावरती त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे आणि त्यामुळे आता जरी मैदान अंजबचं असलं तरी ज्या मैदानावरती ज्या टीमचा सराव नेहमी असतो
तो अंतराळ नीट संघ आता इथून मॅच मध्ये विकेट कमावल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असेल संघाचा, पण आता त्या कॉन्फिडन्सला तोडण्यासाठी नवीन फलंदाज यश आलेले आहेत. 3 बॉल 1, 2 विकेट. मनोज जाधवची सक्सेसफुल ओव्हर. मनोजचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. व्हाईट बॉल, फुल टॉस होता. अशी संधी फार कमी वेळा येते फलंदाजांना. ती संधी आली होती बॅटर यशला, पण 1 रन ऍड होईल व्हाईटच्या स्वरूपात. 3 बॉल मध्ये 2 धावा झाल्या, 2 विकेट आउट आहेत आणि 45चं टार्गेट अजून चेस करायचंय. म्हणजे इथून 43 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज मनोज जाधव, समोर बॅटर इन ऍक्शन यश. पॉवर प्ले ओव्हर. मनोजचा चेंडू. यश खरं तर समोर खेळायचं होतं. डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये मनोज जाधवने पॉवर प्ले मध्ये वादळ क्रिकेट संघ नसरापूरला इथे थांबवले. अरविंदची खरं तर बॅट हातातून निसटली, त्याची विकेट. आता यशला मनोज चेंडूचा अंदाज येऊ देत नाहीये. शॉट यशचा हवेत आहे आणि कॅच ड्रॉप आहे. कॅच ड्रॉप. प्रयत्न होते. एक चेंडू अजून बाकी आहे या ओव्हर मध्ये. कंट्रोलित गोलंदाजी केली मनोजने. विवेक मोहिते स्ट्राईक वरती आलेला, लास्ट बॉल फेस करेल. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव दिली. टीमची टोटल नसरापूर संघाची 4. पुढील मॅचचा देखील टॉस आपण संपन्न केलेला आहे. श्री 11 चांदईने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव प्रथमतः बॅटिंग करेल. 1 टू गो. अंतिम बॉल. लास्ट बॉल. विवेक मोहितेचा स्ट्रोक आलाय मिड विकेट कडे. कुणाल जाधव षटक पहिलं समाप्त झालं. 5 रन आल्या. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट असेल ते मात्र वादळ क्रिकेट संघ नसरापूरला. 18 बॉल 40 धावा. आता हे टार्गेट कसं चेस होईल याकडे दोन्ही टीमच्या सपोर्टरचं लक्ष आहे की डिफेंड होईल, कारण मॅच बनू शकते. वादळ नसरापूरचे विवेक मोहिते अजून मैदानाच्या आतमध्ये, यश मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे दोघांवरती ही जबाबदारी आहे. अरविंदने विकेट गमावली, ओमकारने विकेट गमावली, रोशन अजूनही डगआउट मध्ये, जयेश मोहिते डगआउट मध्ये. त्यामुळे 6 फलंदाज या संघाचे प्रमुख आहेत. आता 2 आउट झाले, 2 मैदानाच्या आतमध्ये आणि 2 डगआउट मध्ये आहेत. आता येणारे 18 बॉल आणि 40 धावांचं टार्गेट आहे. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजपची ही स्पर्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेला सहकार्य करण्यात आलंय. म्हणजे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींची इतकी मोठी यादी आहे की ती वाचताना माझी थोडी दमछाक होईल. इतकी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला मदत आलेली आहे. खरं तर ज्यांचं आर्थिक बजेटच भरपूर चांगलं असतं आणि त्यांचं नियोजन सर्वाधिक उत्तम असतं ते म्हणजे स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप यांची स्पर्धा. 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागते आणि ती स्पर्धा फायनल डे मध्ये. पहिला बॉल, बॅटची कडा आणि कॅच आउट. नवीन खेळाडू होता प्रथमेश, ज्याने कॅच पकडली आणि फलंदाज आउट. प्रथमेश धुळे होता त्या ठिकाणी, ज्याने कॅच पकडला आणि किती आनंद आहे प्रथमेशच्या मनामध्ये. पहिल्यांदाच टुर्नामेंट मध्ये उतरलाय आणि पहिली कॅच त्याने पकडली आहे. प्रथमेश धुळे होता आणि विकेट आली विवेक मोहितेची. धक्क्यावरती धक्का आणि या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाहीये वादळ क्रिकेट संघ नसरापूर. 17 बॉल 40 ची गरज आहे. इथून आता प्रेशर घेऊन चालणार नाही, तर विपक्षी गोलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करावं लागेल नसरापूर टीमला. डीजे चेतन देखील रेडी आहेत. चेतन, आपण आज दिवसभर तुमचा सुमधुर संगीत, तुमचा डीजेच आज वाजला पाहिजे, कारण आज खरं तर प्रेक्षकांना एकदम मनाला खरं तर एक उत्साह देण्याचं काम डीजे चेतन मिनमिने, शांताराम मिनमिने करतायत. गोलंदाज रुपेश जाधव शरीरावरती होता, अपील होती हलकीशी. रन्स घेण्यासाठी बॅटरचा प्रयत्न आहेत, लांबून आले अमर जाधव. 1 रन लेग बायच्या स्वरूपात टीमच्या खात्यात. अजूनही 39 पाहिजे 16 बॉल मध्ये.
16 बॉल 39 रनची अजूनही करायचे. रुपेश जाधव चांगला बॉल, बॅट बॉल संपर्क नाहीये. फलंदाज यशला अजूनही तो सूर गवसलेला नाहीये. खरं तर 12 नंबरची जर्सी युवराज सिंगला आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा युवराज सिंगच्या विरोधात येल्लो जर्सी आलेली आहे, अर्थात ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा युवराज सिंगने तुफानी हल्ला केलेला आहे. आता तसंच येल्लो जर्सीमध्ये अंतराळ नीड आहे आणि 12 नंबरच्या यशला नसरापूरच्या या राईट हँड युवराज सिंगला बॅटिंग करावी लागेल. एक सिंगल 45 धावांचा टार्गेट असताना नसरापूर संघाची टोटल आहे सध्या 7. अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 38 धावा येणाऱ्या 14 बॉल मध्ये करायचे. शॉट हवेत आहे, कॅचची संधी पकडली कॅच रुपेश जाधवने. आणखीन एक झटका. टीम वादल नसरापूरचा फलंदाज रोशन आउट. 4 मेन बॅटर आउट केलेत. कमॉन डीजे गाणं बजाव. मारले 6 बॉलामध्ये तर 500 रुपयाचे बक्षीस. 13 रन झालेत 2 वर. विकेट. आणि 31 धावांची गरज.
9 बॉल आणि 30 धावांची गरज. 7 बॉल आणि 26 धावांची गरज. विकेट रनआउटची. 6 बॉल आता 25 धावांची गरज. वाईट चेंडू. सहा धावा.